नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटीशी बॅड न्यूज देणार आहे, ठीक आहे, पण ते गरजेचं आहे, ठीक आहे। तुम्हाला सावधान करणं, तुम्हाला सतर्क करणं ते गरजेचं आहे, ठीक आहे। भले मी तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगून प्रोत्साहित करतो, पण एखादी जी वाईट न्यूज आली, बॅड न्यूज आली, ती सांगून तुम्हाला सावधान करणं ही माझं काम आहे ना। तर या बॅड न्यूजला अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचंय की तुमच्यासाठीच नाही, ती सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जे पण सीईटी साठी बसलेत, है ना। तर शांतपणे ऐका आणि माझी एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे। सबस्क्राईब केल्याने जी पण काही अपडेट येते सीईटी सेल कडून पूर्ण तुमची प्रिपरेशन सगळी मी करून घेणार आहे, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, ठीक आहे। लास्ट व्हिडिओचा जो विनर होता त्याचं नाव तेजल देवरे आहे, ठीक आहे, विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, ठीक आहे। तिला एक 1500 रुपीजचं प्राइस भेटलेलं आहे, अमेझॉन व्हाउचर भेटलंय, ठीक आहे। तुम्ही पण नेक्स्ट व्हिडिओच्या असू शकतात, एक लकी सबस्क्रायबर पिक होतो, ठीक आहे। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकतात, तुमच्या पॅरेंट्सला काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोलू शकतात, काही हरकत नाही, ठीक आहे। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये खूप महत्त्वाचे अपडेट येणार आहेत आणि खूप महत्त्वाचे नोट्स पण येणार आहेत, ठीक आहे। म्हणून जरूर तुम्ही जॉईन करा आत्ताच लगेच जाऊन। आता बोलू आपण आजच्या अपडेटवरती जी सीईटी सेल कडून आलेली आहे, ठीक आहे। तर ही न्यूज थोड्या दिवसांपूर्वी आलेली आहे, पण बऱ्याच युट्यूबर्सनी याला कव्हर नाही केलं, काही हरकत नाही, ठीक आहे, आपण करू। त्याच्या आधी एक गोष्ट सांगू इच्छितो, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच जाऊन एनरोल करून घ्या, ठीक आहे। लास्ट डेट रजिस्ट्रेशनची खूप लवकर येते, ठीक आहे, त्याआधी तुम्ही रजिस्टर करून ठेवा। एवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केला तर तुम्हाला सीईटी साठी दुसरं काही करायची गरज नाही, इथूनच तुमचे प्रश्न येतील सीईटीच्या पेपरमध्ये, ठीक आहे। तुम्हाला आत्ताच जाऊन रजिस्टर करायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकली आहे। महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट आहे, ठीक आहे। कोणतंही चॅप्टर जर शिकवलं टीचरांनी, ठीक आहे, सगळे टीचर्स आयआयटीएन्स आहेत, सगळ्या टीचरांना मी आयआयटीएन टीचरांना हायर केलेले, ठीक आहे। कोणतेही चॅप्टर जसं शिकवलं, सपोज थर्मोडायनामिक्स शिकवलं, थर्मोडायनामिक्सचे सगळे कॉन्सेप्ट शिकवतात, त्यानंतर थर्मोडायनामिक्सचे सगळे आजपर्यंत आलेले क्वेश्चन घेतात, ठीक आहे, न्यूमेरिकल्स घेतात, या क्वेश्चन्सला कसे सॉल्व्ह करायचे, विदिन सेकंड कसे सॉल्व्ह करायचे ते तुम्हाला शिकवतात, ठीक आहे। कारण सीईटी मध्ये तुम्हाला 5-10 मिनिटं नसतात एक प्रश्न सॉल्व्ह करायला, विदिन सेकंड तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं, है ना। त्यासाठीच त्या टीचरांनी तुम्हाला ट्रिक्स, टिप्स सगळ्या गोष्टी शेअर केल्या आहेत तुमच्याशी, ठीक आहे। इथूनच प्रश्न येतील क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून, म्हणून तुम्ही लगेच जाऊन रजिस्टर करून ठेवा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ठीक आहे। आता जी अपडेट आली तुम्हाला इथं पण दिसत असेल ती अपडेट, मी थोडंसं वाचून दाखवतो, थोडीशी डिटेलिंग करतो नंतर, ठीक आहे। देयर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग, ओके, हे आम्हाला माहिती आहे, ठीक आहे। हाऊएव्हर डिफिकल्टी लेवल विल बी ऍट पार विथ जेईई मेन्स for mathematics, physics, chemistry and difficulty level for biology will be at par with NEET. The questions will be mainly application based. ठीक आहे। आता मी जेव्हा म्हणतो ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येणार आहेत, तेव्हा मला बरेच विद्यार्थी म्हणतात, सर याच्याबद्दल सीईटी सेलने काहीच बोलले नाही, तुम्ही कसं काय सांगताय, तुम्ही अनऑफिशियल न्यूज सांगताय। आता तर बोलले ना सीईटी सेल, मी आधी जे बोलत होतो ते माझ्या न्यूज सोर्सेस थ्रू बोलत होतो, आता तर सीईटी सेल बोलले ना तुम्हाला, आता झाली तुम्हाला खात्री। जेव्हा मी या अपडेटवरती नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये व्हिडिओ बनवत होतो, पण तेव्हा कोणालाच खात्री व्हायची नाही या गोष्टींची, ठीक आहे। या वर्षी ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येणार आहेत आणि जी लेवल असणार आहे ती जेईई मेन्सची असणार आहे, पीस इंजिनिअरिंग वाल्यांना, आणि जी तुम्ही फार्मसी जे वाले जे आहेत त्यांची लेवल नीट लेवलची असणार आहे। आता आपण लक्षात घेऊ की काय डिफिकल्टी लेवल कशी वाढणार आहे, ऍप्लिकेशन बेस्ड कसे वाढणार आहेत। ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय, तुम्हाला एक सिनॅरिओ देतील, ठीक आहे। सपोज तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतो मी, ठीक आहे, 2+3 हे झालं तुमचं कॅल्क्युलेशन बेस। ऍप्लिकेशन बेस काय असतं, 2 ऍपल्स प्लस 3 मँगोज, हे झालं तुमचं ऍप्लिकेशन बेस। म्हणजे काय केलं याच्यात सिनॅरिओ टाकला काही ना काहीतरी, है ना। तशाच पद्धतीचे तुमचे जे फिजिक्सचे न्यूमेरिकल्स असतात त्यांच्यामध्ये डायरेक्ट इक्वेशन नाही देऊन तुम्हाला एक सिनॅरिओ देतील, त्या सिनॅरिओ मधून तुम्हाला फॉर्म्युला कोणता अप्लाय करायचा आहे ते स्वतःला डोकं लावायचंय, ठीक आहे। हे ऍप्लिकेशन बेस तुमचे असणार आहेत। पण आता खचून जायचंय का, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येणार आहेत म्हणून मला आता काहीच येत नाही सर आणि माझं कसं काय होईल, असं करायचंय का, नाही। आता ऍप्लिकेशन बेस्ड तुझ्या एकट्यासाठी आहेत का बाळा, जो पण विद्यार्थी बघतोय तुझ्या एकट्यासाठी आहेत का, नाही, हे सर्व विद्यार्थ्यांसाठी आहेत, है ना। कमी मार्क पडतील तर सर्वांनाच पडतील, पर्सेंटाईल त्यानुसार ऍडजस्ट होईल, है ना। पर्सेंटाईल कसं काय ऍडजस्ट होते त्याविषयी पण मी बोलणार आहे, पूर्ण डिटेल व्हिडिओज आणणार आहे मी त्याविषयी, ठीक आहे। पण ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येणार आहेत, यामुळे खचून नाही जायचं, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची, आणि तेच क्वेश्चनची प्रॅक्टिस मी आता आयआयटीएन टीचरला सांगितलंय रेकॉर्डेड व्हिडिओज मध्ये ती टाकायची, ती क्वेश्चनची प्रॅक्टिस तुमची क्रॅश कोर्स मध्ये टाकलेली आहे, ठीक आहे। तर तसे क्वेश्चन प्रॅक्टिस करा जे तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड येतील आणि सीईटी मध्ये येणार आहेत ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन यावर्षी, म्हणून ह्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा ना, हो ना। तर हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही माझी जिम्मेदारी होती, हे माझं काम आहे।
ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाईट वाटत असेल की सर तुम्ही असं कसं बोलतात, असं नाही सांगायला पाहिजे होतं, पण ही रियालिटी आहे बाळा, है ना.